मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर परिसरामध्ये घाटकोपर पूर्व साईडला कामराजनगर आणि माता रमाबाई आंबेडकर नगर ह्या दोन मोठ्या झोपडपट्ट्या होत्या। या झोपडपट्ट्यांचा अनेक दिवसापासून विकास खुंटला होता। गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA यांच्या संयुक्त विद्यमाने या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली। या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 16,575 घरांचं सर्वेक्षण झालं, त्यात 10,000 पात्र झाले। या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी शिवाजीराव दावबोट आपल्याबरोबर आहेत। साहेब, लोकनिर्भीडमध्ये स्वागत आहे। हा आता घाटकोपरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबईतला आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA यांचा संयुक्त विद्यमानला हा पहिला प्रकल्प आहे। हा प्रकल्प वर्षभरामध्ये इतक्या जलद गतीने झाला ते भूतो न भविष्यत असं म्हणायला काही हरकत नाही। यासाठी तुम्हाला काय कष्ट घ्यावे लागले आणि हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष सुरुवात झाली असून कधी होणार आहे पूर्ण? मुंबई शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे आणि ह्या झोपडपट्टीचा एकंदरीत कशा पद्धतीने लवकरात लवकर पुनर्विकास करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे आणि हा त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलं आणि आम्हाला सूचित केलं की हा प्रकल्पामध्ये आपल्याला सर्वात जास्त गतीने हा प्रकल्प आपल्याला फास्ट करायचा आहे। तर यासाठी आपल्याला एक MMRDA आणि SRAचं JV करून हा प्रकल्प शासकीय यंत्रणेद्वारेच करायचा आहे असं ठरवण्यात आलं। मग गेल्या मार्च 2024मध्ये आम्ही ह्या प्रकल्पाचं संपूर्ण कामकाज सुरू केलं आणि याचं सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर टीम गठीत केल्या। याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे 16,575 झोपड्या होत्या। तर याचं सर्वेक्षण करणं ही सोपी बाब नाही। तर यासाठी आम्ही आमचे सर्वेयर, आमचे नायब तहसीलदार, आमचा जो बायोमेट्रिकचा जो स्टाफ आहे यांची स्टाफ अशा एकंदरीत अशा टीम केल्या आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांना एरिया वाटून दिला। ते 4 महिन्यामध्ये आम्ही सर्वेक्षण पूर्ण केलं आणि हे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडनं डॉक्युमेंट घेणं, त्याचं डिजिटलायझेशन करणं आणि मग तो डेटा तयार केल्यानंतर त्याचं ॲनेक्शर तयार करणं हा अतिशय जिकिरीचा कार्यक्रम होता। मग शासनाने एक सर्क्युलर काढून 10 सक्षम अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये नियुक्ती केली आणि त्यांना एरिया वाटून दिला। गेल्या त्याच्या सर्वेक्षणानंतर 3 महिन्यामध्येच आम्ही ह्या संपूर्ण झोपड्यांची पात्रता ठरवली। अतिशय कमी कालावधीमध्ये हा प्रकल्पामध्ये पात्रता नक्की झाली। हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि मुंबईमध्ये एवढी 16,575 लोकांची सर्वे करून पात्रता करणं 8 महिन्यामध्ये एवढी सोपी गोष्ट नव्हे। तर हा शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। SRA आणि MMRDA हा संयुक्तरित्या राबवत आहे। SRAची जबाबदारी आहे की झोपड्यांचं सर्वेक्षण करणं, त्याची पात्रता करणं, त्यांना भाड्याचे चेक वाटप करणं, चेक वाटप केल्यानंतर ज्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवासाची व्यवस्था आहे ती निवासाची व्यवस्था करणं आणि या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणावरून त्या झोपड्या खाली करून घेणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। तर या कामामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सर्व अधिकारी अतिशय महत्त्वाचं काम करत आहेत आणि या प्राधिकरणाचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांचं यामध्ये प्रभावी नेतृत्व आहे। दररोज त्यांचा आढावा यामध्ये सुरू असतो आणि कल्याणकर सरांच्या प्रयत्नानेच या सगळ्या गोष्टी होत आहेत। एकूण क्षेत्र किती आहे आणि आता जे प्रत्यक्ष झोपड्या खाली झालेल्या आहे ते क्षेत्र किती आहे? याच्यामध्ये संपूर्ण क्षेत्र जे आहे हे 33 हेक्टर क्षेत्र आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण 17 एकर क्षेत्र खाली करतो आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये जे 17 एकर क्षेत्र जे आहे हे महाराष्ट्र शासनाचंच आहे। याच्यामध्ये 4,053 झोपड्या आहेत आणि 4,053 झोपड्यांच्यापैकी 3,800 चेक आपण तयार केलेले आहेत। 3,800 लोकांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत। त्यापैकी 3,218 चेक आपण वाटप केलेले आहेत आत्तापर्यंत आणि 2,900 झोपड्या आपण तोडल्यासुद्धा आहेत। एवढं क्षेत्र 17 एकरपैकी 11 एकर क्षेत्र आपण सध्या खाली केलेलं आहे।
हे अतिशय मोठं काम कमी कालावधीमध्ये म्हणजे मार्चपर्यंत, आता 26 मार्च आहे आज, 26 मार्चपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण काम केलेलं आहे. अभिनंदनाची खरं तर आम्ही आपल्या सगळ्या चमूचं किंवा आपल्या टीमचं अभिनंदन करायला पाहिजे. एक वर्षभरामध्ये 11 एकर क्षेत्र खाली केलं. आता 11 एकरमध्ये प्रत्यक्ष बिल्डिंग कधी बांधणार आणि त्या लोकांना आता घरं कधी देणार तिथे? एकूण ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 17 एकर क्षेत्र आहे, ते पूर्णपणे शासनाच्या मालकीचं आहे. तो कामराज नगरचा संपूर्ण भाग आपण आता खाली करतो आहे. राहिलेल्या, आता मी सांगितलं की 2900 झोपड्या आपण तोडून झालेल्या आहेत, 1100 झोपड्या अजून आपल्या शिल्लक आहेत. तर ह्या राहिलेल्या ज्या झोपड्या आहेत, येत्या 10 तारखेपर्यंत आमचं टार्गेट आहे, येत्या 10 एप्रिलपर्यंत ह्या संपूर्ण झोपड्या खाली करून घ्यायचं. कारण की याच्यामध्ये 10वीच्या आणि 12वीच्या मुलांच्या परीक्षा होत्या, त्यामुळं मध्ये आम्हाला थोडंसं थांबावं लागायचं. परंतु ह्या आता परीक्षा संपत आलेल्या आहेत, त्यामुळं आम्ही आता ग्रीप पकडलेली आहे आणि येत्या 10 एप्रिलपर्यंत संपूर्ण झोपड्या खाली करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. खरं तर मोदी साहेबांचं एक वाक्य त्या दिवशी मनाला खूपच मनावर घेतलेलं दिसते. आपल्या देशाचे प्रधानमंत्री 2029पर्यंत मला झोपडपट्टी मुक्त मुंबई पाहिजे असं एक त्यांनी आवाहन केलं आहे. ह्यासाठी आता हा घाटकोपरचा प्रोजेक्ट झाला, हे मुंबईबरोबर राबवणार? सर, शासनाची महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासन हा प्रायोगिक तत्त्वावर करतं आहे. याचा अर्थ शासनाची इच्छा आहे की सर्वसामान्यांचं जीवनसुद्धा चांगलं असावं, गलिच्छ वस्तीमधून त्यांना काढून चांगल्या घरामध्ये त्यांना निवारा द्यावा, ही शासनाची महत्त्वाकांक्षी भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत, आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि यांचं जीवन अपलिफ्टमेंट करण्याचा आमचा उद्देश आहे. घाटकोपर, कामराजनगर आणि रमाबाई नगर इथं गलिच्छ वस्तीतून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मिळणार आहे. खरं तर साहेब, हा वर्षभरात जो संयुक्त भागीदारीमधला जो कार्यक्रम आहे, झोपडपट्टी सर्वेक्षण असेल काय असेल, तर ह्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. पण ह्याच आता विकासाबरोबर अनेक वर्षापासून बिल्डरांचे प्रोजेक्ट रखडलेत, यावरती SRAची काय भूमिका आहे? कसं आहे, बरेचसे प्रकल्पामध्ये काही कारणास्तव ते प्रकल्प होऊ शकले नाहीत, म्हणून ते 517 जे प्रकल्प आहेत ते काढून शासनाने इतर 6 एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत. जसे MSRDC आहे, MMRDA आहे, म्हाडा आहे, महानगरपालिका आहे, सिडको आहे, महाप्रीत आहे. अशा 6 यंत्रणांच्या माध्यमातून सुद्धा हे जे काय प्रकल्प थांबलेले होते ते सुद्धा शासनाने विकसित करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे शासनाला वाटतं आहे की ह्या संपूर्ण लोकांचं जीवन जे राहणीमान आहे ते उंचावलं पाहिजे आणि झोपड्यातून ते चांगल्या घरामध्ये गेले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग हा आहे ह्या प्रकल्पाचा. आम्ही अतिशय जोमाने या प्रकल्पामध्ये आमचं काम करत आहोत आणि लवकरात लवकर हा लँड खाली करून आम्ही MMRDAला आम्ही वर्ग करत आहोत. इथे काही दिवसापूर्वी थोडा विरोध झाला होता. आम्हाला काही लोकांनी मागणी केली होती की आम्हाला ट्रान्झिट कॅम्प पाहिजे. त्या विरोधाचं किंवा त्या लोकांचं समाधान कसं केलं? कसं आहे सर, एखादा प्रकल्प करत असताना लोकांच्या फार समस्या असतात. काहींची चांगली घरं असतात, काहींची खराब घरं असतात, काहींचे काही अडचणी असतात, कोण आजारी असते, कोणाचे मुलांचे शिक्षण असते, कोणाला काही दुसरी जागा नसते आणि मग त्यांची अडचण निर्माण होते. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना प्रत्येक घराच्या पाठीमागं शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला. 15,000 रुपये आपण प्रत्येक झोपडीला प्रत्येक महिन्याला भाडं दिलं आणि 2 वर्षाचं भाडं आपण 3,60,000 रुपये आणि 1 वर्षाचं PDC म्हणजे पोस्ट डेटेड चेक, असं 3 वर्षाचं एकत्रित भाडं आपण त्या झोपडीधारकांना देतो आहे. हे सगळं करत असताना काही लोकांना अडचणी आलेल्या आहेत, तर ज्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या टेम्पररी शिफ्टिंग आपण त्यांना दिलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी आमचे काही गार्डन लेआउटमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्यांच्या अडचणी आहेत आम्ही त्यांचं निवारण केलेलं आहे. त्याचबरोबर पनवेल या ठिकाणी 1,000 घरं आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती घरं पाहिजे असेल ते सुद्धा आपण त्यांना देऊ. ज्या लोकांनी विरोध केला होता, ट्रान्झिट कॅम्प मागितलं होतं, त्यासाठी जिथं हा प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पामध्ये गार्डन रिझर्वेशनमध्ये जे काय प्लॉट आहेत किंवा घरं आहेत ती घरं त्यांनी उपलब्ध करून दिलेत. अजून जरी लोकांना ट्रान्झिट कॅम्प किंवा घर पाहिजे असेल तर साहेबांनी सांगितलं तसं 1,000 घरं त्यांच्याकडे पनवेलला उपलब्ध आहेत, त्यातून ते घेऊ शकतात. आता हा विरोध झाला, काही विरोधातून शमला गेला आहे, लोकांनी ॲग्री झालेत. आता 3,200 बाकीचे जे उर्वरित आहेत आता ते काम कधीपासून प्रत्यक्ष सुरुवात करणार आहात? हे काम सुरूच आहे. सध्या मी तुम्हाला जसं सांगितलं ना की विरोध हा करणाऱ्यांची संख्या आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात,
परंतु आम्ही त्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर सरांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर विविध घटकाच्या लोकांना बोलवून मिटिंग घेतल्या. आम्ही प्रत्यक्षात फील्डवर जाऊन लोकांना समजावून सांगितलं, त्यांच्या मिटिंग घेतल्या, त्यांना त्यांच्या काय अडचणी असेल त्या सोडवल्या. आमची SRAची जी टीम आहे दररोज फील्डवर एक असते. त्याच्यामध्ये आमचे अधिकारी आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांचे चेक वाटप आहे, कुणाच्या चेकमध्ये काही नावामध्ये करेक्शन आहे, बऱ्याचशा अडचणी आहेत. तर ते आम्ही फील्डवर जाऊन त्या दिवशी त्या समस्या सोडवतो आणि त्यांचे चेक त्यांना कसे पोचतील आणि त्या लोकांना असुविधा मिळणार नाहीत याची आम्ही खात्री करतो, जबाबदारी घेतो आणि त्याची कारवाई करतो. अशा पद्धतीने आमची ही योजनेचं काम सुरू आहे. मी लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपलं जीवनमान उंचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही आपल्यासाठीच करत आहोत. तर सर्वांनी याला कार्यक्रमासाठी शासनाचाच कार्यक्रम आहे, त्यामुळं सहकार्य करावं आणि आपण आपलं जीवनमान उंचवावं असं मी या ठिकाणी अपेक्षा करतो. खरं तर घाटकोपरचं भाग्य आहे की सुरुवातीच्या काळात SRA यायच्या अगोदर SRD होती. काँग्रेसच्या काळामध्ये SRD होती. ती SRDची बिल्डिंग ही घाटकोपरमध्येच झाली, गौरीशंकरवाडी इथे. नंतर बाळासाहेब ठाकरेंनी युतीच्या सरकार काळामध्ये शिवशाही पुनर्वसन प्रकल्प आणला. त्याची पहिली इमारत देखील घाटकोपरमध्येच बनली गेली आणि हा संयुक्त भागीदारीतला प्रोजेक्ट आहे किंवा प्रकल्प आहे, हा पण घाटकोपरमध्येच बनतो आहे. खरं तर घाटकोपरकरांचं भाग्य आहे. आपल्याला 16,575 घरांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हा जर सक्सेस झाला, बहुतेक सक्सेस करायसाठी तिथे साहेब बसलेले आहेत, सक्सेस झाला तर ही योजना संपूर्ण मुंबईभर राबवली जाईल का साहेब? यासाठी काय लोकांना हा पायलट प्रोजेक्ट आहे शासनाचा आणि हा प्रकल्प यशस्वी होणारच आहे. कारण की पहिल्या टप्प्यात जवळपास आपण सक्सेस झालेलोच आहे पहिला टप्पा आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये 8,500 घरं बांधले जातील. त्यामुळं येत्या 2 वर्षामध्ये ते घरं तयार होतील आणि हे लोकांना दिले जातील. त्याचबरोबर जसे हा प्रकल्प पुढे जाईल तसं लोकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण मुंबईभर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. रमाबाईमधील घाटकोपरमधील लोकांना साहेबांनी आवाहन केलं आहे आणि त्यांनी आता जी जागा खाली केलेली आहे 11 एकरची, त्यामध्ये 8,000 घरं बांधली जाणार आहेत. त्यामुळे इतर लोकांना खाली करून किंवा इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही असं साहेबांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन महेंद्र माणसं, ज्ञानदेव सुतार, मुंबई.